हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत रव्यापासून बनणारा ढोकळा। रवा ढोकळा बनवणार आहोत। हे पहा, एकदम फ्लफी आणि एकदम स्पंजी असा रवा ढोकळा बनतो हा। चला पाहूया हा रवा ढोकळा कसा बनवायचा ते। इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी भरून आपल्याला दही घ्यायचे आणि यामध्ये मी 2 ते 3 बारीक कट केलेले हिरवी मिरची टाकते आणि 1 चम्मच मीठ टाकणार आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचंय। यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकते आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते। हे छान असं मिक्स झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये मी 1 चम्मच तेल टाकते आणि परत याला मिक्स करून घ्यायचे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला अर्धा तास हे पीठ असंच ठेवायचे, अर्ध्या तासासाठी। आणि अर्ध्या तासाच्या नंतर हे पाहू शकता पीठ छान असं मुरलेलं आहे। आता यामध्ये मी 1 चम्मच इनो टाकते आणि त्या इनोवरती आपल्याला पाणी टाकायचे 1-2 चम्मच आणि हे मिक्स करून घ्यायचे। या पद्धतीने हलवत सगळं मिक्स करून घ्यायचे आणि आता ढोकळ्याच्या साचा घेते मी आणि त्याला तेल लावून घेते। सगळीकडे छान व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचे। माझ्याकडे ही ढोकळ्याची प्लेट आहे। जर तुमच्याकडे ही अशी ढोकळ्याची प्लेट नसेल तर तुम्ही साध्या प्लेटमध्ये जरी बनवलं तरी चालतं। या प्लेटमध्ये मी सगळं पीठ टाकून घेतलेली आहे। असं डॅब डॅब करून घ्यायचं, म्हणजे जे एअर बबल्स असतात ना यामध्ये ते निघून जातात। हे पहा, आता इडलीच्या साच्यामध्ये हे प्लेट ठेवते मी आणि 15 मिनिटं मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। त्या साईडला आपण फोडणी बनवून घेऊया। एका पॅन मध्ये मी 1 चम्मच तेल घेतलेली आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये 1 चम्मच मोहरी टाकायची आहे, अर्धा चम्मच जिरे टाकायचे आहेत आणि कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकायची आहे आणि भरपूर असे पांढरे तीळ टाकायचे आहेत यावरती या तेलामध्ये आणि ही फोडणी आपल्याला ढोकळ्यावरती टाकायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे आणि आता गॅस बंद करून घ्यायचा। आता आपली छान अशी कडक अशी फोडणी तयार आहे आणि 15 मिनिटं झालेले आहेत आणि आपला डोसाही तयार झालेला आहे। मी चाकूच्या साहाय्याने दाखवते। हे पहा, चाकूला अजिबात पीठ लागलेलं नाहीये, म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित असा झालेला आहे। मी हे काढून घेतलेली आहे आणि आता यावरती मी जे आपण फोडणी बनवून घेतली होती ना ती फोडणी टाकून घ्यायची आहे सगळीकडे। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक, शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। हा ढोकळा एकदम झटपट बनतो, एकदम स्पंजी बनतो आणि टेस्ट खूप छान लागते। सकाळच्या नाश्त्याला आणि मुलांना टिफिनला द्यायला हा ढोकळा खूप चांगला आहे। 10 ते 15 मिनिटांमध्ये हा ढोकळा बनवून तयार होतो। आता हे मी तुम्हाला कट करून दाखवते। हे पहा, या पद्धतीने कट करून घ्यायचे। तुम्ही बेसनचा ढोकळा बनवला असेल आणि जर कधी या पद्धतीने रवाचा ढोकळा बनवला नसेल तर तुम्ही घरी एकदा नक्कीच बनवून पहा, खूपच छान होतो। अजिबात पीठ असं काहीच नाही होत, एकदम स्पंजी आणि फ्लफी होतो। मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते। हे पहा, किती छान फुगलेला आहे ढोकळा, एकदम स्पंजी बनलेला आहे। किती मस्त दिसतोय ना, खायला पण खूपच छान लागतो। चटणी सोबत किंवा सॉस सोबत खायला मस्त असा आपला ढोकळा तयार आहे, रवा ढोकळा। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। किती मस्त दिसतोय,
टेस्ट पण खूप अप्रतिम लागते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा ढोकळा आवडेल। सकाळच्या नाश्त्यासाठी आणि टिफिनला देण्यासाठी एकदम मस्त असा झटपट बनणारा रवा ढोकळा तयार आहे। तुम्ही घरी एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते। आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। थँक्यू फॉर वॉचिंग।